दंडवत प्रणाम। मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेच्या विशेषाबद्दल माहिती दिली होती। त्यामध्ये आपल्याला एक कमेंट आली होती की तुम्ही तो विशेष ही दाखवून माहिती सांगाल का। तर हो, नक्कीच आपण आज तो विशेष दाखवून तुम्हाला ती माहिती सांगणार आहे। तर चला, पहिला जो विशेष आहे तो ओटा आहे। तो ओटा डोमेग्राम येथे स्वामींना राजमठातील ओट्यावरती पहुड होत असे, निरूपण होत असे। बाईसा स्वामींना पूजावसर करीत असत। या ओट्याची उपलक्षणे ज्या ज्या ठिकाणी स्वामींच्या उपयोग गेलेले ओटे त्यांचे स्मरण होण्याकरता नमस्कारी पाषाणाला असा आकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण याला ओटा म्हणतो। याचं वचन काय, तर येथीची या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे, आदि करोनी तुम्हा नमस्करणीय किंगा। अशा प्रकारे ह्या ओट्याची माहिती। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। आज आपण माळीबद्दल ऐकणार आहोत। पूजावसरामध्ये मोकळ्या फुलांचा उल्लेख आलेला आहे। बाईसा मोकळ्या पुष्पी पुष्पार्चना करती। त्यामुळे विविध ठिकाणाच्या नमस्कारी पाषाणांना पानाचा आकार देऊन त्या पानांना सुतामध्ये गाठून फुलांचा आकार देण्यात आला। त्याला माळी असे म्हणतात। त्यानंतर बहुरी। पूजावसराच्या वेळी स्वामींच्या श्रीकारामध्ये कळयांचे हातसरे ओळगविले जायचे। त्यामुळे विविध ठिकाणाच्या नमस्कारी पाषाणांना कळ्यासारखा आकार देऊन मध्यभागी एक गोल आकाराचा विशेष त्या भोवती सुतामध्ये हे विशेष गाठले गेले। त्याला बहुरी असे म्हणतात। कळशी। कळशी स्वामी ओट्यावर पद्मासनी बसले असताना पाठीमागे टेकण्याकरिता जो तकिया लावला जायचा त्यासारखा आकार नमस्कारी पाषाणाला देण्यात आला। त्याला कळशी असे म्हणतात। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। सेवन। स्वामी ओट्यावर लोंबता श्रीचरणी बैसली असताना चरणाखाली चरणगादी किंवा पद्मासनी बैसली असताना गुडघ्याखाली घ्यावयाच्या गोल गाद्या म्हणून विशेषाला असा गोल आकार देण्यात आला। त्याला सेवन असे म्हटले जाते। पुढे आहे पान। पान म्हणजे काय, तर बाईसा स्वामींना पानाचा विडा करून देत असत किंवा भट्टोबाज फुलाहारात मध्ये मध्ये पान गुंफीत असत। त्या पानाचे स्मरण होण्याकरिता नमस्कारी पाषाणाला पानाचा आकार देण्यात आला। आता खांब। पूर्वी दोन्ही खांबाच्या मध्ये ओटा असायचा। त्या खांबाचा आकार नमस्कारी पाषाणांना देण्यात आला। डोमेग्राम येथे स्वामींनी खांबावर थाप मारली त्याची आठवण म्हणून खांब करण्यात आलेले आहेत। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। काष्ट। काष्टांना विविध प्रकारचे आकार देण्यात आले। चौकोनी, आयताकृतीचे, मण्याचे, पात्रांचे, गळ्यामधील हारांचे। अशा प्रकारे हे काष्ट। प्रसाद। स्वामींनी प्रसन्न होऊन भक्तजनांना भेटवस्तू दिल्या। जसे इंद्रभट्टांना फुटा, साधेला दाट, नख, केशकल, पुडी, उभाध्यांना तांबूळ अशा अनेक वस्तू भक्तजनांना प्रसन्न होऊन स्वामींनी दिल्या। अशा महत्त्वपूर्ण वस्तू आपल्या पूर्वजांनी त्यांची एक विशिष्ट पद्धतीने पारंपरिक बांधणी करून त्या वस्तू अत्यंत जीवापाड जपून ठेवला। त्यालाच आपण आज प्रसाद असे म्हणतो। माचोळी। नवा माचा जुना माचा म्हणजेच बसण्याकरता प्रभावळ असलेले खुर्ची किंवा प्रभावळ असलेला पलंग, त्याचे छोटे रूप म्हणजे माचोळी। त्यासारखा आकार काष्टविशेषांना दिला गेला, त्यांना माचोळी असे म्हणतो आपण। दंडवत प्रणाम। मूर्ती। विविध ठिकाणाच्या नमस्कारी पाषाणांना उदाहरणार्थ छिन्नस्थळी, भूगरस अशा नमस्कारी पाषाणांना 5 अवतारांच्या मूर्तीचा आकार देण्यात आला। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जो प्रतिदिनी भक्त बाईसा पूजावसर करीत असत, त्या पूजावसराचे स्मरण होण्याकरता, स्वामींचे स्मरण होण्याकरता आपल्या पूर्वजांनी देवपूजेला दिलेला आकार हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण स्वामींना बघितले नाही, स्वामींचा पूजावसराचा सोहळा बघण्याचा लाभ आपल्याला प्राप्त झाला नाही। अशा पूजावसर काळी परमेश्वर ज्ञानाचे दातृत्व करतात, परंतु सन्निधानीच्या पुरुषासारखे देवभाग्य आपण जोडलेले नाही। आपण असन्निधानी जन्माला आलो म्हणून आपल्याला स्वामींच्या पूजावसराचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे। ते स्मरण सहज कसे साध्य होईल म्हणून आपल्या पूर्वजांनी देवपूजेला दिलेला आकार हा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। अशी ही अत्यंत महत्त्वपूर्ण देवपूजा आपण जर विधीपूर्वक पूजावसर आठवण करीत करीत वंदन केलं तर असा महालाभ आपल्याला प्राप्त होईल। एक वेळेस भट्टोबासांनी स्वामींना प्रश्न केला
जिजी, प्रसाद नमस्कार केल्याने काय होतं? यावर स्वामी म्हणाले, प्रसाद नमस्कार केल्याने साधक धम्मी दक्ष होतो, ईश्वराविषयी आवडी निर्माण होते, घडलेल्या अविधीचा परिहार होतो, मनुष्यावर आलेले विघ्न निवारण होतात, दुसरा विधी आचरण्याविषयी पुरुष दक्ष होतो, ईश्वरी सहाय्यता वर्तते इत्यादी अनेक महालाभ होतात. अशा प्रकारे दंडवत प्रणाम.